विठ्ठल मारुती वैद्य कुसळी पोस्ट देवगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना। आज आपल्या बदनापूर तालुक्याचे कृषी विज्ञान केंद्रातर्फे आणि एक दिवस कार्यशाळा ही दादालाल तंत्रज्ञान ठेवलेली आहे आणि याचा विषय सेंद्रिय शेती। पण आता माझं कसं आहे, सेंद्रिय शेतीवर मला काही बोलता येणार नाही। मी सेंद्रिय कर्म हा विषय, माझा विषय सेंद्रिय कर्म। मी सेंद्रिय कर्म थोडं माझं वैयक्तिक घेतलेला अनुभव सांगणार आहे। मी मागील 3 वर्षापासून शून्य मशागत विना नांगरणी, त्याला SRT तंत्र असं म्हणतात। SRT तंत्राने मी 3 वर्षापासून नांगर सोडलेला आहे, वखर सोडलेला आहे। पुन्हा त्यातून मी खुरपण, कोळपणी हे सगळे जे शेतीला लागणारे आपला जो खर्च आहे, विनावश्यक खर्च आहे, तो त्याला मी बंद केलेला आहे। म्हणजे 3 वर्षापासून कुठलाही त्यात बैल त्यात चाललेला नाही किंवा ट्रॅक्टरने ते शेतीची नांगरट केलेली नाही। आणि तरी माझ्या शेतीचा जो सेंद्रिय कर्म आहे का, तो जो अगोदर होता माझा 0.05 मी मोजला होता। आज मी आता एक 15-20 रुपये माझा रिझल्ट आले, माझे 2 पॉईंटने माझं सेंद्रिय कर्म वाढण्याचं कारण काय की आपण काय करायला लागलो, जमिनीवर ट्रॅक्टरने नांगरून किंवा आपण वखर आणून किंवा उन्हात आपण ज्यावेळेस ट्रॅक्टरने नांगरतो त्यावेळेस तो सेंद्रिय कर्म आहे का, तो आपण वर काढतो आणि ते हवेत उडून जातो उन्हाने। तर तो मी कमी केलेला आहे। आणि मागच्या पिकाचे जमिनी खालचे अवशेष मी बेड केलेले अगोदर, त्या बेडमध्ये मी प्रत्येक पिकाचे अवशेष त्यात ठेवतो। त्याच्यामुळे माझ्या मागच्या पिकाचे अवशेष पुढच्या पिकाला खत म्हणून मी वापरतो। त्याच्यामुळे माझा सेंद्रिय कर्म आज तो वाढतोय। आणि सेंद्रिय कर्म एकदा जमिनीचा वाढला की आपल्याला सेंद्रिय शेतीकडे आपण जायला, ते आता मला वाटतं ते सुरुवात झालेली माझ्या जमिनीमध्ये। आता ह्या वर्षी आलेले मला अनुभव की मी मागच्या वर्षी थोडा माझ्या शेतावर थोडा याच्यावर कापसावर थोडा रोग जास्त येत होता। ह्या वर्षी मला असे अनुभव आले की 50% खत कमी करून आणि फवारणी हे माझ्या जवळजवळ 1-2 वाचलेले आहे। म्हणजे माझं ज्यावेळेस सेंद्रिय कर्म वाढला, आपण म्हणतो ना जमीन बनवान तर पीक पैलवान, तसं त्याच्यावर आज माझ्या याच्यावर अटॅक होतो का आपण याचा, आपण म्हणतो की आपल्या रोग यायला लागला। ते रोगाचं प्रमाण कमी झाले। मला सेंद्रिय खत पण आता कमी, रासायनिक खत पण मला कमी लागणार आहे। आणि माझं उत्पन्नामध्ये आता आपलं काय झाली भावना सगळ्या शेतकऱ्याची की जमिनीची मेहनत केल्याशिवाय पीक येऊ शकत नाही। आता इथं बरेच शेतकरी म्हटलेले माझी जमीन ही कोरडो होई। आता मला वाटतं कोरडोचा सरासरी तुमच्याकडे काय आला असेल बरं ॲव्हरेज 4-5-5-6 खूप धरा, माझं 15 पर्यंत मी चाललेलो आहे। आणि माझी लागवड आहे एक पट्टा सोडून, म्हणजे जोडोड पद्धत केली, 2 बेड लावले, एक सोडला, 2 बेड लावले, एक सोडला, म्हणजे कापसातून मला 15 क्विंटल। आणि त्याच्यात मी सोयाबीनचं आंतरपीक घेतलेलं आहे। सोयाबीनच्या आंतरपिकातून मला 4 क्विंटल सोयाबीन भेटलं। ते 4 क्विंटल सोयाबीन जर विकलं 20,000चं, त्यात माझं 3 क्विंटल कापूस यायला, 15 आणि 3 18 क्विंटल। आणि माझे मशागतीचे जे आपण नांगरट, वखरणी, कोळपणी, खुरपण याचे असे 14,000 रुपये झाला, म्हणजे ते 2 क्विंटल कापूस वाढणार आहे। आता पुन्हा पाऊस पडल्यामुळे माझं 2 क्विंटल 3 क्विंटल पुन्हा आवडेल, म्हणजे 20च्या पुढे मी चाललो। आणि आजचा 7,000 जर भाव धरला कापसाचा, तर तो जवळजवळ 1.5 लाखाच्या पुढे 1 एकर मधून तुम्हाला इन्कम व्हायला लागलं। मग आपण ह्या शेतीकडे का नाही वळावं? आपण जी पारंपरिक शेती का ती आपण सोडून जर दिली आणि आपण जमिनीवरचे जे अत्याचार करायला लागलो, जे एक नांगरणी म्हणजे एक मोठा धरणी भूकंप आणि एक मोठा लागलेला वनवा, यातून एवढे जे खालचे आपले जे बॅक्टेरिया आहे का किंवा ते आपण त्याला काय म्हणतो जीवाणू, ते जीवाणूला इतकं त्याच्यापासून आपल्या एक नांगरटीपासून एक मोठ्या धरणी कंपा एवढं नुकसान आपण करतोय। आता काय व्हायला लागलं, याची जागरूकता हळूहळू वाढायला लागली। हे पोखरातूनच आलेलं कार्यक्रम आहे। तर आता त्याचं बरंच काम चालू आहे, पोखराच्या माध्यमातून त्याचा आता बराच प्रचार प्रसार चालू आहे। आणि मला वाटतं बऱ्याच शेतकऱ्यांनी आता याच्याकडे वळण्याची गरज आहे। आता आपल्याकडे जवळजवळ 25,000 शेतकरी याच्यात वळलेले। आता माझ्यासारख्या जिल्ह्यातून काही शेतकरी आता बरेच 10-12 माझ्याकडून तयार झाले। माझं काम आता पूर्ण महाराष्ट्रात चालू आहे, साहेब आमच्या ग्रुपवर आहे। तर जवळजवळ 125 शेतकरी पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी, यवतमाळ, वर्धा, जेवढे जिल्हे असतील त्यातले 10 जिल्हे सुटलेले, 35 जिल्हे मला वाटतं, 25 जिल्हा शेतकरी मला हटायचे। आणि माझ्या माध्यमातून जवळजवळ आता मी 150 ते 200 एकर ह्या सीझनला यासाठी तयार झालेली। तरी प्रत्येकाने 1-2 एकर म्हणा किंवा 3 एकर, सगळ्यांनी सुरुवातीला 4 एकरच करायला पाहिजे, कारण की खूप चांगलं तंत्र आहे। याच्यावर प्रयोग करायचा राहिला नाही आता, कारण प्रयोगासाठी आपण एखादा एकर करून पाहतो, पण याच्यावर आता पूर्ण म्हणजे प्रयोगच्या बाहेर निघलेलं आहे। म्हणजे आता मी केलं, माझे पाहून आता 10-20 जणांनी करायला पाहिजे, तुमचं पाहून पुन्हा कोणीतरी करायला पाहिजे। असं जर वाढत गेलं तर आपल्या जमिनीवरचं आपण आपल्या जर जमिनीवर खर्च करायला लागलो, आपण ट्रॅक्टरचे मशागतीचे पैसे आपले वाचणार आहे।
आणि तेच पैसे आपले डायरेक्ट इन्कम, डायरेक्ट आपलं जे उत्पन्न आहे का त्यात ते भर पाडणार आहे. तर चांगलं तंत्र आहे असं मला असं वाटतं सगळ्यांनी हे करायला पाहिजे. या तंत्राचं नाव आहे SRT, शून्य मशागत शेती सगुणा राईस टेक्नॉलॉजी. तर आता त्याचं थोडंसं राईसचं नाव होतं अगोदर, हे तंत्र अगोदर राईसवर चालायचं, राईस म्हणजे भात. तर आता याचं नाव बदलून थोडं रिजेनरेटिव्ह केलं त्याला, सगुणा रिजेनरेटिव्ह तंत्र. तर हे तंत्र अगोदर कोकणात चालायचं, पण हळूहळू आता ते आपण मराठवाड्यात आणलं. त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे 25 पिकं घेता येऊ राहिले. आपल्याकडे जे पिकं घेतो आपण ते त्याच्यात चालतात. तरी आपलं हे तंत्र खूप चांगलं तंत्र आहे. मला असं सगळ्यांना हात जोडून सांगा वाटतं की या तंत्राचा अवलंब करून सुखी आणि आनंदी जीवन जगावं. धन्यवाद. सर वैद्य सर, डॉलर स्वरूपात कार्बनचे पैसे जे मिळते ते सांगा थोडं. हा एक मुद्दा आता राहिला सांगायचा त्याच्यात, की माझं 3रं वर्ष असल्यामुळं मला मेहको कंपनी आणि मेहको कंपनी आपल्या भारतातली कंपनी आणि इंडिगो कंपनी ही US ची कंपनी, US म्हणजे अमेरिका. तर ह्या दोन्हीचं जॉईंट त्यांनी हे केलं की आपण भारतातलं कार्बन क्रेडिट खरेदी करून बाहेरच्या देशाला विकायचं. कारण बाहेरच्या देशामध्ये प्रदूषण खूप वाढायला लागलं. मग ते हे नाही, तिकडे आता बाहेर देशामध्ये कार्बनचा बाजार सुरू झाला. तर ते कार्बन क्रेडिट आपल्याकडून विकत घेऊन, जसं आपला सेंद्रिय कर्ब वाढणारी जमिनीचा माझा जो त्यांची लेवल आहे 0.05, त्याच्यावर जो कार्बन क्रेडिट वाढत तो त्या पट्टीत आपल्याला ते पैसे देणार आहे. माझं कार्बन क्रेडिट साठी सॅम्पलिंग, टॅगिंग, रजिस्ट्रेशन आणि सॅम्पलिंग या 3 पायऱ्या कडक हत्या झालेल्या आहे. आता माझं फक्त इन्स्पेक्शन राहिलं. मला काही दिवसातच डॉलरमध्ये पैसे भेटणार आहे. त्याची किंमत अशी असते, एक कार्बन क्रेडिट म्हणजे 1 टन कार्बन म्हणजे एक टन कार्बन म्हणजे 1 कार्बन क्रेडिट. तर कार्बन क्रेडिटची किंमत ही 200 रुपयापासून तर 4000 पर्यंत असते. म्हणजे आज मला जर 4,000 रुपये भेटले यावर्षी, तर पुढच्या वर्षी 8 भेटतील, त्याच्या पुढच्या वर्षी 16 भेटतील. तर मला वाटतं 20 वर्षाचं माझं टाईप आहे त्यांच्यासोबत. तर त्यांनी मला सांगितलं की तुमचं